नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण फणसाची भाजी तर कशी बनवायची तर बघू. तर सिंपलमध्ये आणि आधी त्याच्यात ती साफ करून घेतली होती, त्याचे गरे काढून घेतले होते. तर बघू शकता इथे गरे काढलेली खूपच झाली होती भाजी. आणि त्याच्यानंतर 2-2 पीस कट करून घेतले होते. एका साईडला तिखट, मीठ, हळद, गरम मसाला ह्या सगळ्या गोष्टी तयार केल्या होत्या. तर म्हटलं गॅसवर नाही करायचं, चुलीवर करायचं, म्हणून इथे मी चुलीवर फोडणी द्यायला लागली होती. आणि सिंपलमध्ये काही त्याच्यामध्ये वेगळं नाही काहीच नाही. तर फणसाची भाजी आपण अशा पद्धतीने बनवत आहोत. त्याच्यामध्ये मी जिरं, मोहरी, कढीपत्ता आवर्जून टाकायचा आहे आणि भरपूर लसूण टाकायचे आहे, कारण लसूणचा स्मेल यायला पाहिजे. आणि सिंपलमध्ये बनवतो आहे आपण. तिखट, मीठ, हळद, गरम मसाले जे काही तुमच्याकडे मसाले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करा. तर मी असे ॲड केले होते. आणि सिंपलमध्ये वाफेवर जास्त काय त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, अर्धा ग्लास वगैरे टाकायचं पाणी. आणि चुलीवर करतो आहे म्हणून. आणि परत वेगळं येऊन पाणी ताटावर ठेवायचं, कारण जेणेकरून भाजी व्यवस्थित पण वरून वाफायला पाहिजे म्हणून. आणि कोथिंबीर वरूनच टाकायची, फोडणीला टाकायची नाही, आवर्जून वरून टाकायची. अप्रतिम भाजी लागते. तर दिवसभर भाजीच खात बसाल एवढी छान भाजी लागते. आणि काय आहे ना, काही लोक वेगवेगळ्या प्रकारची करतात, तर काय नाही, मी सिंपलमध्येच करते. माझं सगळं जेवण सिंपलमध्येच असतं, म्हणून माझी रेसिपी सिंपलमध्ये असते तुमच्यासमोर. तर अशा प्रकारे मी भाजी खालीवर 5-10 मिनटांनी खालीवर करून घ्यायची असते, कारण पाणी पण सुटायला पाहिजे भाजीला, करपली तर. आणि चुलीवरच करतो आहे, गॅस काही संपलेला नाही, पण संपत आला तर. अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे.